100 किलोपेक्षा जास्त कचरा केल्यास मुंबईकरांना भरावा लागणार टोल। कचऱ्यावर प्रक्रिया करणारं केंद्र उभारलं नसेल तर महापालिकेच्या जागांवर सशुल्क ओला कचरा प्रक्रिया केंद्र करणार उपलब्ध। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर वेळेची मर्यादा। पर्यटक नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरा पोहोचल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड। 1 जानेवारीपासून नियम लागू। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागांचा पेच सुटण्याची शक्यता। काँग्रेस आणि एनसीपीतील 8 जागांवर आज होणाऱ्या मुंबईतील बैठकीत निर्णय होण्याचा अंदाज। पर्रिकरांच्या जीवाला धोका। राफेल डीलशी संबंधित फाईल्स मुख्यमंत्रीपदावर पर्रिकरांकडे असल्याने सुरक्षेत वाढ करण्याची काँग्रेसची मागणी। गोवा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी। नक्षल चळवळीला कंटाळून 7 जहाल नक्षलवाद्यांचा पोलिसांसमोर आत्मसमर्पण। 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश। 7 जणांवर एकूण 31,50,000 रुपयांचं बक्षीस। नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा। कॅलिफोर्नियात झालेल्या गोळीबारात 3 ठार तर 4 जण जखमी। टोरॉन्टोमधील गोळीबारात अनेक लोक जखमी झाल्याची शक्यता। गेबल हाऊस या गेमिंगच्या ठिकाणी गोळीबार। बातमी गुजरातमधून। गुजरातच्या वडोदरामध्ये एक विचित्र अपघात झालाय। वेगात आलेल्या BMW कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना उडवलाय। दरम्यान या अपघातात दोघेही गंभीर जखमी झालेत। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। अंगावर शहारा येईल असा हा अपघात आहे। गुजरातच्या वडोदरात हा भीषण अपघात झालेला आहे आणि हाच अपघात आता सीसीटीव्हीत कैदही झालेला आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या BMW कारने दोघांना चिरडलेला आहे। रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांना या कारने उडवले, ज्यामुळे हे दोघेही गंभीर जखमी झाले। लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले। लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्याने आपापली कामं करून घ्या, नंतर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्हा नगरसेवकांना प्रयत्न करायचे असं वक्तव्य दानवे यांनी केलंय। आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून आगामी निवडणुका भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले। त्याची भूमिका आहे की समविचारी पक्षांनी एकत्र यावं, मताचं विभाजन टाळावं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये हा भाजपचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आम्ही युतीसाठी प्रयत्न करतोय। 48 उमेदवार देण्याची तयारी केली का? मी 48 जागावर फिरतोय सध्या। आता त्याचा दौऱ्याचा इफेक्ट जोरदार आहे तुम्ही आता